आहे. बायांसोबत बघायची व्यवस्थित निघतात का नाही. दिनभर तिथंच राहायची. रात्री झोप लागून गेलती. त्याच्यात काही असेल तर काढून घेण्यावरती. मग कोणी उठवलं तुला, कोणी वाचवलं? पप्पांनी वाचवलं. मग सगळ्या परिवारला. पप्पांनी काय केलं, मेसेज येत होते तर मेसेज बाहेर जाऊन बघितले. मग पप्पांनी घराचं बघितलं तर इकडून तर सगळ्या घराकडून पाणी होतं. पडून गेल्या इतक्या पावसात पडून गेल्या. खांद्यावरून पडून गेल्या. तो खांद्यावरून आणलं का तुला? खांद्यावरून उचलून? मला पोटावर उचललं आणि दीदीला खांद्यावर उचललं. मग आम्ही बाहेर गेलो. रस्त्यावर बी एवढं पाणी होतं. त्याच्यातून आम्ही बाहेर निघालो. कोरडा रस्ता आला. मग तिथं चाललो आणि लगेच तिकडं गेलो. तिकडं खड्ड्यामध्ये छोटे छोटे मच्छी होते. पाऊस पडत होता तरी पण छोटे छोटे थेंब. अजून मग घर पडून गेलो. आम्ही त्या आंब्याला गेलो. लगेच सगळे भांडे पडून गेले. धड्या बी नाही राहिल्या. मग दुसऱ्यांच्या घरात थोडं गेलो. एक दिवशी राहिलो. मग गावात घर बांधायचं होतं भाड्याचं. तर या घराची मग पत्रांचा आवाज आला. मग आईला वाटलं घर पडलंच असणार. तर दीदी बी म्हणे घर पडलं असणार म्हणे. अजून जीवो बाबाच्या शेडकडं गेलो. रोकड्याला गेलो. एक घर दिसायला. तिकडं राहिलो एक दिवशी. पुस्तकं तुझे, शाळेचे पुस्तकं, सामान काहीच नाही. वाहून गेले. शाळा बी होती ती बी डुबून गेली आमची. हे पुस्तक आहे? पुस्तक कुठे तुझे? पुस्तक बी नाहीये. शाळेचे बी होते तरी पण नाहीये. पुरे वाहून गेले. सरकारकडे काय मागते बेटा तू? सरकारकडनं, शासनाकडनं काय मागणी तुझी? घर. सरकारकडनं काय घर मागणार?